ठाणे येथे उपमुख्यमंत्र्यांकडून एसटीच्या स्मार्ट बसची पाहणी। राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे। त्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली स्मार्ट बसेसमध्ये लावण्यात येणार असल्याने या नवीन बसेस प्रवासासाठी अधिक सुरक्षित असतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केली आहे। एसटी महामंडळाच्या ठाणे नागपूर दरम्यान चालवण्यात येणाऱ्या स्मार्ट बसमध्ये बसवण्यात आलेल्या IT सुरक्षा प्रणालीची पाहणी उपमुख्यमंत्र्यांनी आज ठाणे येथे केली, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उद्घाटन सर स्मार्ट बस का उद्घाटन सर बाहर साहब सर बाहर जाओ तुम्ही थोडं मागे ना थोडा पीछे आणि काय की आता नेक्स्ट 10 मिनिटात स्टेशन येईल ना, ते पण चला सर मला पण पकडा ना सर गणेश सर को देखा गणेश सर गणेश सर या ठिकाणी मिळणार आहे आणि येणाऱ्या प्रत्येक स्टेशनची माहिती मिळणार आहे। प्रत्येक अपडेट जे आहे या ठिकाणी मिळणार आहे। विशेष करून महिलांसाठी आपल्या लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पूर्णपणे फुलप्रूफ सुरक्षित बस सेवा आणि स्मार्ट सेवा या ठिकाणी आजपासून सुरू होते। याचा लाभ प्रवाशांना होईल आणि होणारे दुर्घटना ज्या आहेत त्या टळतील आणि जे काही बसमध्ये गैरप्रकार आहे त्या सगळ्याला 100% पुरुष पण स्मार्ट होती आहे, रोरो सेवाही होती आहे, सर्वसामान्य आहे, सगळ्यांचा आरामदायी व्हावा यासाठी ते सगळं आम्ही करतोय आणि म्हणून आजची सेवा जी आहे 100% सेवा स्मार्ट सेवा सुरक्षित। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। मनसे नेते अविनाश जाधव यांचे ठाणे रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक 5 वर आंदोलन। ठाणे स्टेशन येथील फलाट क्रमांक 5 वर शेडचे पत्रे नाहीत, त्यामुळे प्रवाशांना पावसात भिजत गाडी पकडावी लागते। याबाबत एका महिलेने ठाणे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या फेसबुकवर 2 दिवसापूर्वी कमेंट केली होती। प्रचंड पाऊस आहे, प्रथम क्रमांक 5 वर जेव्हा आम्ही ट्रेन पकडतो आणि चढतो तेव्हा त्या ठिकाणी वरती शेड नाही आहे, त्यामुळे महिलांना भिजत जावं लागत आहे। छत्री उघडू शकत नाही कारण की मोठ्या प्रमाणात गर्दी असते। या कमेंटनुसार आज त्यांनी पाहणी दौरा केला। पावसाळा सुरू झालेला आहे। ठाणे रेल्वे हे महत्त्वाचे आहे। लाखो लोक या स्टेशनमधून प्रवास करतात, त्यात फलाट क्रमांक 5 येथे 300
300 ते 400 मीटर या ठिकाणी छत लावलंच गेलं नाही. तसेच या स्टेशनची सुद्धा दुरावस्था आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लक्ष दिले पाहिजे. स्टेशन परिसरामधील वेगवेगळ्या फलाटावरचे पत्रे तुटले गेलेले आहे. शौचालय बंद आहेत. एक ठिकाणी 2 पत्रे तारांनी बांधले गेलेले आहेत. जर पावसाळ्यात मोठे वादळ आले तर तेथे मोठी दुर्घटना होऊ शकण्याची शक्यता आहे. या सगळ्या गोष्टी 4 दिवसात बदल झाला नाही तर मनसे तीव्र मोठे आंदोलन करेल असा अविनाश जाधव यांनी इशारा दिला आहे. की छत्री उघडी करू शकत नाही, तो अशा परिस्थितीत त्या महिलांना भिजून घरी जावं लागतं. याची तक्रार अनेक दिवसांपासून प्रवासी करत होते, परंतु प्रशासनाला कुठल्याच प्रकारची जाग येत नाहीये. तुम्ही बघाल तर इथून ते जवळजवळ पुढचे 200 मीटर 300 मीटरपर्यंत कुठल्याच पत्रे नाही आहेत. आणि पावसाळा चालू झालेला आहे, तरी जर प्रशासनाला जाग येणार नसेल तर कोणाकडे आम्ही जायचं? फक्त इथलीच परिस्थिती नाही आहे. तुम्ही जर बघाल तर अनेक ठिकाणी जे पत्रे हे तुटलेले आहेत. एका ठिकाणी तर 2 पत्रे हे एका तारेने बांधले. उद्या जर वादळ आलं किंवा जोरात हे झालं, इथे प्रचंड गर्दी असते या ठाणा स्टेशनला. जर ते उडून जर मोठा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण आहे? सो आज आम्ही प्रशासनाला सांगायला आलं की याचं काम जर पुढच्या 4 दिवसात झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला तुम्हाला सामोरे जावं लागेल. खासदारांनी देखील अनेक वेळा दौरे केले, मात्र त्यांच्याकडून मला वाटतं जर खासदाराचं ऐकत नसतील, मंत्र्यांचं ऐकत नसतील तर मग ऐकणार कोणाचं आहेत? मग अशानं आम्ही आमच्या भाषेत उत्तर का देऊ नये? मोदी साहेबांनी मागे 10 स्टेशनची उद्घाटनं केली. एक ठाणा स्टेशनला पण राऊंड मारला असता तर आमच्या ठाणा स्टेशनची पण परिस्थिती बदलली असती. माझं मते कोणीतरी यावं, ते दाखवावं आणि मग काम होणार का? तुम्हाला कळत नाहीये का? पावसाळा येतोय, पावसाळ्याच्या आधी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे. प्रशासनाकडनं असं कुठल्याही प्रकारचं काम होत नाहीये आणि म्हणून आमचं आजचं हे आंदोलन आहे. साहेब, नुकताच उद्घाटन झालेला मेट्रो बदलीचा ते पूर्ण पाण्याखाली गेलं. मी तुम्हाला सांगतो, हे घाईघाईत उद्घाटनं करतात, कामं दाखवण्याचा प्रयत्न करतात. अनेक ठिकाणी तुम्ही जर अनेक ठिकाणी ठाण्यात जरी गेलात तरी नवीन ब्रिजच्या उद्घाटनं झालेले आहेत आणि त्याच्यावर खड्डे पडलेले आहेत. जर आम्ही त्यांना करोडो रुपयाची बिलं दिलेली आहेत तर त्यांच्याकडनं उत्तम का नाही आपण काम करून घेत आहोत? आता पावसाळा येणार हे तुम्हाला माहिती होतं. आपण अंडरग्राऊंड हे काढली आहे म्हणजे पाणी आत येणार हे आपल्याला माहिती होतं. जर एवढे मोठे मोठे आर्किटेक्ट तुमच्याकडे आहेत, इंजिनियर्स तुमच्याकडे आहेत, यांना एवढी पण बुद्धी नाही आहे का की बाबा याच्या आतमध्ये पाणी येऊ शकतं पावसाळ्यामध्ये? याची उपाययोजना केली पाहिजे उद्घाटनाच्या आधी. आणि जर असं होत असेल तर संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, कारण हे मूर्ख आहेत, त्यांची लायकी नाही आहे त्या पदावर बसण्याची. जर तुम्हाला नॅचरल सोर्स म्हणजे येणाऱ्या पावसाळ्यात आपण अंडरग्राऊंड ट्रेन केली आहे, त्यात पाणी येऊ शकतं याचा जर अंदाज नसेल तर मला वाटतं अशा इंजिनियरना लाथ मारून बाहेर काढली पाहिजे. किती दिवसांचं सर अल्टिमेटम? 4 दिवसात जर हे काम झालं नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने हे पत्र टाकून घेऊ. इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 1500 महिला कार्यकर्त्यांचा आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश. नाशिक जिल्ह्यातील माजी आमदार निर्मला गावित तसेच उभाटा गटाच्या उपनेत्या, अनेक पदाधिकारी आणि इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 1500 महिला कार्यकर्त्यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, लाडक्या शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या योजना कदापि बंद होणार नाहीत. विधानसभा निवडणुकीत महायुतीने दिलेली आश्वासने टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार अशी या प्रसंगी ग्वाही दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे. गाव तेथे शिवसेना आणि घर तेथे शिवसैनिक याप्रमाणे काम करण्याचे आवाहन नाशिकमधील पदाधिकाऱ्यांना केले. तसेच शालेय पोषण आहार योजनेसाठी काम करणाऱ्या महिलांचा मानधन वाढीचा विषयाबाबत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून सकारात्मक मार्ग काढू असे आश्वासन दिले. श्रीमती निर्मला गावित यांच्यासोबत श्रमिक वर्तमान कामगार संघटनेच्या शालेय पोषण आधार समितीचे अध्यक्ष शरद लोहोकरे पाटील, तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पवार, नाशिक जिल्हा परिषदेच्या उभाटाच्या माजी उपाध्यक्ष नयना गावित, सोमनाथ जोशी, मोतीराम दिवे, गणपत वाघ, मथुराताई जाधव, संदीप शिवराम जाधव, गणेश जाधव, साहेबराव धोंगडे,
शरद कुटके, गुलाबराव वाजे, रमेश शिंदे, विलास मांजकर, अंबादास माडी, मधुकर पंडित झोले, नाना वारे, रमेश शेंडे, रमेश भोये, दिलीप घोरपडे, तुकाराम चौधरी, लालचंद चव्हाण, पवन दळवी, पुंडलिक कनौजे या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, शिवसेना प्रणित शिक्षक सेनेच्या राज्य प्रमुख आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र दराडे, शिवसेना सचिव राम रेपाळे, नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. लाडक्या बहिणींनो, माझ्या सर्व उपस्थित लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा. सगळ्या लाडक्या बहिणी भाव कमी आहेत आणि इकडे भाऊ आहेत आपले शरदराव पाटील, लोकरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देखील मोठ्या प्रमाणावर आपल्या लाडक्या बहिणी इथं आहेत. आपले दराडे, दोन्ही दराडे, दोन्ही दराडे बंधू, एक दराडे अगोदर आले, त्यांना म्हणून राम आलाय, लक्ष्मण कुठे आहे, त्यावेळेला लक्ष्मण पण आला आणि आता राम लक्ष्मणाची जोडी. आता त्याचबरोबर आमचे शरदराव लोकरे पाटील आले. आज मी खास करून या ठिकाणी त्यांचे अभिनंदन करतो. माजी आमदार निर्मलाताई गावित यांचे मनापासून अभिनंदन करतो. तुमच्याबरोबर अनेक प्रमुख कार्यकर्ते आले, तुमचे गावित साहेब पण आले. खरं म्हणजे तुमचं पक्ष बदललेलं नाही, पक्ष तोच आहे. तुम्ही स्वगृही आहात. तुमच्या पहिला धनुष्यबाण होता, दराडे तुमचा काय होता, तुमचं काय होता, तुमचा आता तो धनुष्यबाणच तुमच्या हातामध्ये आहे. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा स्वगृही आपण शिवसेनेमध्ये, बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेत ठाण्यामध्ये तुम्ही प्रवेश करताय. हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं ठाणं आहे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आपल्या पाठीशी आहे. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर मी म्हणालो यांना, दराडे आणि गावित ताईंना, की मुंबईत आपण करू, पण मुंबईमध्ये तुम्हाला जागा पुरली नसती. आता ही पण जागा पुरली नाही. माझ्या लाडक्या बहिणी बाहेर पण आहेत, त्यांचे मनापासून मी अभिनंदन करतो, शुभेच्छा त्यांना देतो आणि एकच सांगतो, आता पद वर खाली होत असतात. सत्ता येते, सत्ता जाते, परत येते. बाळासाहेब म्हणायचे सत्ता येते, जाते, पुन्हा येते, पण नाव गेलं की परत येत नाही. आणि म्हणून तुम्हाला मी एकच सांगतो, लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियामध्ये सदस्य म्हणून खासदार नरेश म्हस्के यांची नियुक्ती. शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या वतीने प्रेस कौन्सिल ऑफ इंडियामध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या नियुक्तीने ठाण्याच्या शेरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या 3 सदस्यांच्या नावांची घोषणा मंगळवारी रात्री उशिरा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली. खासदार नरेश म्हस्के यांच्यासह कालीचरण मुंडा, संबित पात्रा यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संस्था देशातील पत्रकारितेच्या नैतिक मूल्यांचे संरक्षण करणारी, प्रसार माध्यमांवर देखरेख ठेवणारी आणि पत्रकारांना योग्य मार्गदर्शन करणारी एक महत्त्वाची संविधानिक संस्था म्हणून कार्यरत आहे. नरेश म्हस्के यांच्यासारखा अभ्यासू नेतृत्वाची आणि वक्तृत्वाची या परिषदेवर नियुक्ती झाल्याने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला निश्चितच नवे बळ मिळेल असा विश्वास शिवसेना गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. खासदार नरेश म्हस्के यांना नुकताच संसद रत्न पुरस्कार जाहीर आहे. खासदार नरेश म्हस्के हे महत्त्वपूर्ण केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार समितीच्या स्थायी समितीचे सदस्य तसेच वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 छाननीसाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समिती सदस्य, रेल्वे सल्लागार समिती सदस्य, हिंदी भाषा सल्लागार समिती, पोस्ट आणि दूरसंचार मंत्रालय सल्लागार समिती सदस्य म्हणून कामकाज पाहत आहेत. आपल्या खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या काही महिन्यातच संसदेतील महत्त्वपूर्ण पदे भूषवित असल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. शिवसेना मुख्य नेते, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा भरभक्कम पाठिंबा, शिवसेना गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन, दिलेल्या प्राधान्य यामुळे मला संसदेत काम करण्याची ऊर्जा मिळत आहे. या दोन्ही नेत्यांसह मला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवणाऱ्या मतदाराच्या महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, महिला आघाडी, शिवसैनिकांचे हे यश असल्याची प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी दिली आहे.